आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरस संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करत आहे. आपण हल्ली 1 तारखेपासून येशूच्या वधस्तंभ बद्दल आपण वाचत आहे. आज हे वचन वाचूया. योहान 19 अध्याय 6 वचनामध्ये मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला येशूला पाहून ओरडून म्हणाले, याला वधस्तंभावर खिळा. पिला त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. आता येशू ख्रिस्तावर दोष लावून गव्हर्नरच्या समोर आणून उभा केले. त्या गव्हर्नरने म्हटलं, मी त्याला चाबुकाने मारेल आणि त्याला सोडवेल. तसे येशूला मारून बाहेर आणले. 5 वचनामध्ये यानंतर येशू काट्याच्या मुकुट व जांभळे वस्त्र घातलेल्या असा बाहेर आला आणि पिला त्यांना म्हणाला, पहा मनुष्याला पहा. त्याला दंड देऊन टाकले. 39 चाबुकाची मार त्यांना पडली आणि डोक्यामध्ये काट्याचे मुकुट ठेवले. आता त्याचा दंड तर संपला. तर लोक म्हणतात, नाही, 1 गुन्ह्यासाठी 2 दंड देऊ शकत नाही. पण येशूला 1 तर दंड त्याने दिला, मारून मी त्याला सोडून म्हटला, पण सोडू शकला नाही. कारण लोक काय म्हणतात, त्याला वधस्तंभावर खिळला, त्याला मारून टाका. तर तो गव्हर्नर काय म्हणतो, मी त्याच्या टाई अपराध दिसत नाही. कुठलाही अपराध येशूला दिसला नाही. कारण येशू देवाचा पुत्र होता. त्याच्याकडे काही पाप नव्हता. त्याच्याकडे काही पाप नाही. तुम्ही करिता करा 2 पत्री 5:21 मध्ये लिहिलेलं आहे, तो पापीला जाणला पण होता पापाला, तरी आमच्यासाठी पापी झाला. येशू आमच्यासाठी. तो गुन्हा केला नाही, पापी केलं नाही. त्याचा न्यायाधीश म्हणतो त्यांनी काय गुन्हा केलं नाही, तरी येशूला का मारलं? कारण येशू आम्हा सर्वांचा पाप घेऊन वधस्तंभावर केलेला गेला. आमच्या सर्वांचा. योहान 1:29 अनुसार संपूर्ण जगाच्या पापाला हरण करून नेणारा देवाचा कोकरा. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या माझ्या पापासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर केलेला गेला. हे विश्वास तो अपराधी नाहीये, तर तुमच्यासाठी माझ्यासाठी अपराधी बनला. त्या येशूकडे पाहाल का? पवित्र देवबापा धन्यवाद. येशूकडे कुठलाही अपराध मला आढळला नाही असा न्यायाधीश गव्हर्नर म्हणतो, तरी सुद्धा लोक म्हणतात त्याला खिळून टाका. कारण त्याच्या अपराधासाठी नाही, पण आमच्या अपराधासाठी येशू मारले गेला. प्रभू, आज जे कोणी तुझ्याकडे पाहतात, येशू माझ्या अपराधासाठी तू मारले गेला आणि माझ्या अपराधापासून मला सोडव, माझ्या गुन्ह्याचं क्षमा कर, मला शांती दे म्हणणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू शांती, समाधान दे, आशीर्वाद दे. तुझ्या नावाने जे काय मागतात सर्व काय दे प्रभू. सर्व गरज पूर्ण कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.